श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडला त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार हे केलेले तर आहेतच, परंतु त्याचबरोबर स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक सेवा जेव्हा भक्त मनापासून करतो तेव्हा प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात. आणि स्वामींचे अनुभव एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये आले की त्या भक्तांच्या स्वामी नेहमी पाठीशी राहत असतात. जसे स्वामी एखाद्या भक्ताला सहज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात. कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत आणि त्यानंतर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवतात. कारण जिथे विज्ञान संपतं, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की सायन्स खूप पुढे गेलेले आहे, परंतु त्यापेक्षाही ईश्वर आपले परमेश्वर हे खूप पुढे गेलेले आहेत. आणि जिथे संपूर्ण सायन्स संपते, विज्ञान संपते, तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते. आणि जेव्हा स्वामींची लीला सुरू होत असते ना, तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होत असतात आणि प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव ही येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या दादांचं नाव हे पांडुरंग खाडे आहे आणि ते तडवळे येथील राहणारे आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींच्या सेवेमध्ये आलेले अनुभव आहेत, त्याचबरोबर पूर्वीपासूनच ते गोंदवलेकर महाराजांची भक्ती वगैरे करत होते, तर त्यांच्या आयुष्यातील देखील काही जे भक्ती करत असताना आलेले अनुभव, त्यांना मिळालेली माहिती ती त्यांनी आपल्या सर्वांबरोबर शेअर केलेली आहे. चला तर मग त्यांच्या आयुष्यातील जे सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया त्या दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. काय म्हणताय, फोन केलाय तुम्ही? काय नाही म्हणलं, स्वामीचं जप मी जास्त चालू केला पुण्यात असताना. अनुभव पॅरलेसला आम्हाला बराच आराम मिळाला. अनुभव सांगताय का तुम्ही? तेच की नाही, एवढंच माझा एवढा बारका अनुभव आहे. स्वामींनी बराच फरक दिला आम्हाला. बराच म्हणजे आता पाया ह्याच्या वजन बिजन देऊन चाला येतं जरा. नाहीतर एक पाय असा वडीतच चालत होतो. होय. डावा बाजूचा. अरे वा. तुम्ही नामस्मरण कंटिन्यू करता का? आपलं बसून देवाच्या समोर जप वगैरे करता? नाही असं काय नसतं. कसं आहे बर का, गोंदवलेकर महाराजांनी काय सांगितलंय, नाव सांग. आता कसं आहे बर का, उदाहरण सांगतो. पेढा जर दिला एखाद्याला आपण खायला, तर तो आपल्याला खाणारा विचारणार नाही कुठल्या बाजूने खाऊ म्हणजे गोड लागेल. हो ना. समजलं का आता? हो. हा दृष्टांत सांगितला मी नामस्मरणाचा. नामस्मरण कसं बी करा तुम्ही, उठून करा, झोपून करा, ते काय शेवटी ते नाम आहे. हो ना. नामस्मरण करणं महत्वाचं. करणं महत्वाचं आहे. त्यात आणखी दुसरं एक उदाहरण, आपल्या त्या अमृतवाणी जी गोंदवलेकर महाराजांची आहे का नाही, त्या जवळजवळ 450 प्रश्न आहेत. 450 प्रश्नाची उत्तर आहेत. तर ते काय झालं, तिघ वाटसरूर जात होते. त्यांना भूक लागली फार. नामस्मरणासाठी सांगतोय मी, फारच भूक लागली होती. तर त्यांना रस्त्यामध्ये एक बगीचा भेटला, आम्र बगीचा, आंब्याचा झाडाचा बगीचा. मग ते दोघं काय केलं, भूक लागली होती म्हणून ते गेलं. झाडाखाली जेवढी फळं पडली होती का नाही, तेवढे गबा गबा खाल्ली तिने आपली. भूक लागली होती आपल्याला. हा.
हा. आणि तिथल्या रखवालदारानं काय सांगितलं होतं, हम्म. 10 मिनिटात तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खावा, नाही तर पुन्हा नंतर मला की. हा 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 हा. तर त्याने आणि एक जण तिसरा होता का नाही, हम्म. ती विचारपूस करीत बसला. हम्म. ते बगीच्यामध्ये झाडं किती आहे, ते याला पाणी कुठून देता, कुणाचे आहे, कशी? कंपाऊंड किती पैशाने केलं, हे केलं ते केलं, हा हा हा. ते कुठल्या गावातला आहे, कुठल्या मालकाचा आहे, हे ते सगळं चौकशी करत बसला. त्यानं खाल्लंच ना. तर कसं आहे, माणसं काय करतात ते चौकशी करत बसतात ते बरं का. तर मेन उद्देश काय पाहिजे, आपला जप करणं. हो ना. हो जप हा भगवंतापर्यंत पोहोचलाच जातो. हो हो बरोबर. हे दोनात ठेवायचं. म्हणजे हे असे गोंधळकर महाराजांनी अमृतवाणी म्हणून पुस्तक मिळतं महाराजांना. हा हा 30-35 रुपयाला मिळतं ते पुस्तक, वाचायचं हा हा हा. गोंधळ्यातून. बऱ्याच प्रश्नाची उत्तर आहेत तिथे. हा हा. आणि ते काशाय कसं बनवायचं ते सुद्धा आहे त्या. हा हा हा. काशाय म्हणजे समजलं का नाही? नाही नाही, काशाय म्हणजे नाही समज. काशाय म्हणजे ते आपण चहा कसा बनवतो तसं ते चहागतच बनवायचं त्याला बा. साखर बिकर टाकून त्याची पावडर बनवायची असते. ते कशाचं असतं ते? ते बडीशेप आणि दुसरं काय धना का काय असतो, तर ते भाजायचं सम प्रमाणात, त्याच्या ती पावडर बनवायची. चहा पिण्याऐवजी ते प्यायचं. हे आपल्या गोंधळकर महाराजांनी सांगितलेलं आहे सगळं ह्या गोष्टी. आता ते वाचलं पाहिजे माणसाने, हो ना हो ना, ध्यानात ठेवलं पाहिजे, असं आहे ना सगळं. तुम्ही येता का आता गोंधळकर महाराजांना? मग आम्ही येणार नाही. आता एक गुरु आहेत ना, स्वामी माझे सद्गुरू आहेत. हो ना, पण तुमच्या तब्येतीमुळे विचारलं हो दादा. नाही येतो की मी. येता ना? येतो मी. महाराजांनी कसं विचारेल, माझं रोपट्यात त्यांनी रोपट्यामधनं वृक्ष आमचा तयार केलाय त्यांनी. हो भक्तीचं आमचं रोपटं होतं अगोदर. रोपट्यातून त्यांनी वृक्ष आमचा तयार केला. हो त्यामुळं मी काय करतो बरं का, हवन करायचं असेल ना, हवन तर विष्णू सहस्रनामाचा पाठ असतो. तर ते काव्यबद्ध बसवलेलं आहे विष्णू सहस्रनाम. आणि राम हृदय हे सगळं संस्कृत मधनं आहे. ते स्वरामध्ये वाचता आलं पाहिजे, बाकी काय नाही. हो ना हो ना. मग त्याच्यावर मी हवन सुद्धा करतो, होम यज्ञ त्याचा. अगदी ब्राह्मण लोक असले तरी आपल्या बाजूला बसून ते सुद्धा हवन करतात. आता तुम्हाला त्यातली माहिती आहे ना? माहिती म्हणजे केलंय आपण, तर केलंय म्हणजे महाराजांनी करूनच घेतलंय म्हणायचं आपल्याकडून. आणि स्वामी काय सांगतात नेहमी, हे ध्यानात ठेवायचं. भगवंताचं कसं आहे, एक तांदूळ सुद्धा कृष्ण भगवंताला अर्पण केलता. एक तांदूळ फक्त. हो ना हो. एका तांदळाच्या बदल्यात किती दिलं? जसं कृष्ण भगवंताचं होतं ना वृंदावन, तसंच हे बनवलं होतं सुदामेचं सुद्धा गाव कृष्ण भगवंतानं. तर सुदामेची बायको वसुंधरा जे वेळेला कृष्ण भगवंतांनी विश्वकर्म्याला पाठवलं तिकडं वृंदावनात पाठवलं, मग सुदाम्याचं वृंदावन तिकडे पाठवलं. त्यावेळेला विश्वकर्मा काय म्हणले, मला कृष्ण परमात्म्यानं पाठवलेलं आहे तुमचं घर वाडा
जसा कृष्ण भगवंताचा आहे तसंच बनवायला पाठवलंय. तर सुदानाची बायको काय म्हणली, वृंदावना वसुंधरा तिने काय सांगितलं, योग म्हणले बाबा माझा वाडा फक्त बनवायचा नाही, ह्या गावातलं म्हणजे मी भिक्षा मागून माझ्या नवऱ्यानं म्हणजे आमचं पोट भरलेलं आहे, तर त्यांचा मी माझ्या काहीतरी उपकार आहे. मग अशी भक्तीची वृत्ती पाहिजे माणसाची. बरोबर. मग तसंच ते सगळ्यांची घरं बनवायला लावली वसुंधरा मातेनं त्या. म्हणजे सगळ्याची बनव नंतर माझं बनव, अगोदर नाही. किती मोठा विश्वकर्मेनं. मग विश्वकर्मेनं काय केलं, भगवंताला विचारलं, तर भगवंतानी काय आज्ञा दिली की लक्ष्मी मातेनं सुद्धा धन्य हात जोडलं स्वर्गातून वसुंधरा मातेला. हो ना, जोडणार की अशी भावना आहे म्हटल्यानंतर. मग तर कसं आहे, परमेश्वराला एक फुल व्हायला ना आपण, तर आपल्याला त्या फुलाची किती किंमत आहे त्याच्या करोडपतीनं करोडनं आपल्याला मिळते. हो ना. तर भगवंताचं नाव घेताना कुठलीही शंका नाही घ्यायची. नाव घेत जपत राहिलं पाहिजे सारखं. हो ना. काय होतं, करत राहिलं पाहिजे. रक्ताच्या पेशीतून आपल्या आवाज आला पाहिजे. हो ना. तर महाराज इंदोरला होते त्यावेळेला झोपले होते महाराज. तर महाराज म्हटले होते माझा अखंड नाम चालला. तर एखाद्या वैष्णव माणसानं काय केलं, महाराजांच्या मांडीला कान लावला झोपते असताना महाराज त्यावेळेला. आवाज येतो, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम. त्यावेळेला त्याला कळलं अखंड नामस्मरण जप कसं असतं ते. हो ना. तर ही माहिती पाहिजे म्हणतात, बाकी काय नाही. ते जपाची फक्त गोंधळ शक्ती आहे. कुठे गेला तुम्ही तर ती जपाची माळ कशी गोंधळल्यासारखी कुठेच मिळू शकत नाही तुम्हाला. का तिथं कशी म्हणजे वेगळी आहे का जरा? त्यामध्ये पण मी काय केलं, एकदा पंढरपुरातनं 15 माळा आणल्या होत्या प्युअर तुळशीला बनवून म्हणे. जिथे माणसं बनवते ते ना म्हणे मंदिराच्या बाजूस मी आणल्या होत्या. 10 माळाची एक माळा मी बनवली पुन्हा 1080 म्हणायची माळा. प्युअर तुळशी माळा बनवली, जसं मंदिरात बनवली तर तशीच बनवली मी. ते रेशमी धागा ही आणून बरोबर मी बनवली माळा ती. मग आता कोणी ती माळ बघितली तर ती म्हणते ही माळाच्या वड्याची. म्हणून या माळाची कुणी किंमत करू शकत नाही, मी कुणाला देऊ शकत नाही. मी सांगतो इथं हे लोक असतात ना, एकदम हलकी माळ लागते ती. कशा श्रद्धा भावना पाहिजे भक्तीला, बाकी काय नाही लागत. तेच महत्वाचं आहे. नाहीतर 4 घागरी तुपाना आणि टोपलं तर फुलाना, त्याला काय उपयोग नाही. काय नाही. मनात भावना पण पाहिजे तशी. दिखावा नाही पाहिजे, दिखावा. दिखावा कमी करावा, पण मनापासून ईश्वराला तुम्ही जेवढं नामस्मरण कराल किंवा ईश्वराचं स्मरण कराल तेवढे ईश्वर आपल्या जवळ येतात. नाही पण ते सुदामेचं बघताना भगवंत किती जागृत आहे. हो ना. रुक्मिणी मातेला सांगितलं 2 मुठीमध्ये स्वर्ग आणि
पृथ्वीचे राज्य दिल तर सुदाम्याला. हो 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 पोहे खाल्लं होतं ना हो कृष्ण भगवंतानं. हो तर आणखी सगळं ज्ञानात श्रीमूर्ती घेतली होती भरून. हा देणार त्यावेळेस लक्ष्मीनं थांबवलं. तर लक्ष्मी मातेनं लगेच पकडला हाताने तिनं घेतली ती पोहे. हो ना हो ना. म्हणजे प्रभू सगळं त्याला अर्पण करायला लागला, आम्हाला काय ठेवा की. हो ना. तर एका तांदळानं कृष्ण परमात्म्याचं पोट भरपूर. अहो श्रीकृष्णाची आणि सुदामाची मित्रता काय होती. श्रीकृष्णाकडे एवढं होतं तरी सुद्धा सुदामानं आपला स्वाभिमान ही केला नाही, गेला नाही मित्राकडे की बाबा माझी खूप गरज आहे. नाही, ती कसं आहे त्यातून सारांश आपण घ्यायचा असतो. आपण काय थोडी तरी त्या मार्गावरनं भक्ती केली पाहिजे. आणि गोंधळे महाराजांनी ती शाबीत करून दिली आपल्याला सगळ्या गोष्टी. हो ना. आता ते कळलं पाहिजे, आता कळायला पाहिजे माणसाला. नाहीतर आजकाल भक्ती करा पण भक्ती कशी करा हे कोण सांगत नाही. भक्तीची पहिली पायरी काय आहे सांगता द्यायच्या कोण नाही नाही. मग नुसतं आपलं कीर्तन करा आलं की ते पाकिटाकडे ध्यान असतं सगळं. हो ना हो ना. पाकिट कितीचं मिळते, पाकिट किती मिळते, नुसतं आवाज वाढायला की झाली काम त्यांची. हो त्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, असं कर तसं कर, ह्याच्या पलीकडे काय करत काय नाही बरोबर आहे. कीर्तन म्हणजे आता तेच झालंय, लोकांना हसवायचं. अहो काय ते आता कीर्तनात पहिलं काय सांगते ते का संतांचं कुणाचं काय कुणी काय केलं. संतांनी बाकीच्या देवी देवतांचं सांगून लोकांना मार्ग दाखवला. नाही म्हणून तर मी कुठल्याही कीर्तन करायला म्हणतो. एखादा आपल्याला आडवा बोलला का नाही की तर लगेच मी गप्प बसवतो. नाम ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये जातं आपले कुंडली कशी जागृत होती ती विचारतो त्याला पहिल्या. मग ती कुंडली जी जागृत झाली त्यालाच माहित आहे ती. हो ना हो ना. मग त्याची क्रिया काय होती हे मी सांगू शकत नाही कोणाला. हो ना. तर ते महाराजांची गोंधळ माझ्या अमृतवाणी म्हणून पुस्तक आहे. निळं पुस्तक आहे, निळं कव्हर आहे त्याला. ते 35 रुपयाला मिळतं. ते मी तर 30 रुपयाला आणलेलं आहे किती वेळा. तर त्यामध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे. तुम्ही भक्तीची सुरुवात कशी करायची नाही सांगितलं दादा. भक्तीची सुरुवात हीच की मग अगोदर आपण काय केलं पाहिजे. तसं शाळेत पोरं गेली का नाही तर त्याला ग म भ सगळं पहिल्या मुळाक्षर शिकवले जातात. अक्षर ओळख. तर मुळाक्षर कुठून चालवते हे गोंधळकर महाराजांनी सांगितलं या. तुम्ही पहिले जप करून स्वच्छ व्हा. जप केला पाहिजे दुसरं काही नाही. जपाचा ध्यास लागलाय पाहिजे माणसाला. बरोबर आहे. तर भक्तीमध्ये ध्यास लागला पाहिजे. जसा बाळाप्पाला ध्यास लागला होता ना गुरु शोधाचा तसा आपल्याला ध्यास लागला पाहिजे. अरे भाऊ तावड्यांना बी ध्यास लागला होता स्वामीचा. हो बरोबर आहे. मुंबईला गेले तरी त्यांनी चांदीच्या पादुका त्यांच्या पायात ठेवल्या. हो जवळ ठेवल्या, कोणाला सुद्धा दिल्या नाही. आणि स्वामी अगोदरच म्हणायचे हा माझा सूत येणार आहे आणि ह्या आत्मलिंगा पादुका त्याला देणार आहे. हो बरोबर आहे. स्वामी चरित्र सारामृत मध्ये आहे ना त्यांचा उल्लेख. हो हरिभाऊंचा. आता याचा अर्थ काय घ्यायचा, असा अर्थ काय आहे. आता ते विषय आधी काय सांगितले की कोणतरी दरिद्र होता आणि तो आला स्वामीकडे पैसे जमा केले. तर त्याला काय सांगितलं तू फकीराला खाना दे
त्यानं पक्वानं केली आणि फकीरांना दिलं. 5 फकीरे बोललेले जेवायला आणि त्यांना जेवायला घातलं. आता त्यांचे उष्ट होतं ते पत्र राहिलेलं ते खा म्हणून सांगितलं त्याला. तुझे दुःख, तुझा पैशाचा प्रॉब्लेम. तर त्यानं ते मनात शंका आणली. मला लोक काय म्हणतील. माझ्या मित्र काय म्हणते लोक. तर त्यातून आपण काय घ्यायचं त्याला बोध काय घ्यायचा आपण. ईश्वर आज्ञा एक शेवटी सत्य आहे. ईश्वराची आज्ञाच एक सत्य आहे हो, असं म्हणजे त्यातून शिकता येतं ना. तसं नाही. आता स्वामींनी काय सांगितलं ते उष्ट खा पातळाचं. हो पण त्यांनी नाही खाल्लं. त्यांनी नाही खाल्लं. का खाल्लं नाही ह्याला त्याचा बोध काय घ्यायचा आपण त्यातून. कारण तो लोकांना घाबरला की बाबा पाहुणी काय म्हणते, मला पाहणारी लोक काय बोलतील. हो ते कळलं की मला, पण त्याचा अर्थ काय घ्यायचा. काय घ्यायचा अर्थ सांगा तुम्हीच आता. अर्थ घ्यायचा असा की पैसा ही किती खालच्या लेवल मध्ये आहे संपत्ती. आज सगळ्यात खालची लेवल असेल तर ह्या लोकांची आहे. पैसा कमावणारे नाही म्हणजे निया लोक म्हणजे मुस्लिम. तर हे धर्मानुसार जर विचार केला ना ताकदीनुसार तर हे एकदम खालच्या लेवलला आहे. एकदम खालच्या कुठलंही काम चांगलं नसतं यांचं असतं. नाही आपण आता कुणा जातीबद्दल काय बोलू शकत नाही ना. नाही मी गुरुचरित्राच्या नियमातून सांगतो ना. गुरुचरित्रात सुद्धा उल्लेख आहे ज्या वेळेला माणसाच्या आत्म्यात पुण्य आणि पाप समान होतं का नाही. परंतु पुण्याचं पारड त्याचं जड होत नाही, पापाचं जड असतं. हो बरोबर आहे. त्याला तर मानवाचा जन्म दिला पाहिजे, पण त्याला मानवाचा जन्म कुठं द्यायचा असं आहे ना. तर त्या समाजामध्ये जन्म दिला जातो त्याला माणसाला. काय त्याची हारी भक्त आहेत त्यांच्यात बी, नाही तर असं नाही. तर ते धर्मानुसार नीतीनुसार अजिबात नाही ना धर्म. ते पंथ आहे ते एक. कुठलंही त्यांना बंधन नाही. त्यांच्यात कसं आहे चुलत बहिणीबरोबर सुद्धा लग्न करतात असे आहे ती. आता हे बी काय मी खोटं बोलतोय का. नाही मग तर ते कसं आहे आपल्यात कसं बंधन आलं सगळं. आपल्यात रीतिरिवाज आला, बंधन आली. बंधन जे आपल्यात असते ती. हो ना. एका रक्षा धाग्याला किती महत्व आहे आपल्यात. हो ना. मंत्रांना किती महत्व. त्यांच्यात आहे का कुठलं रक्षाबंधन बहिणी भावांचं काय. काही नसतं, कुठलंही नाही. त्यामुळं गुरुचरित्र सांगताय मी सांगत नाही. तर ते यवन जातीमध्ये जन्म घेतलेले माणसं काय असतं की एक भक्त स्वामीची लय सेवा करायचा. तर कितीतरी वर्ष वाट बघत होता मला स्वामी कधी प्रसाद देतील. एक दिवस तर रडत बसला होता. त्यावेळेला स्वामी म्हणजे रे म्हणले काय झालं तुला एवढं दुःख करायला. तर स्वामी म्हणजे तुला का मी प्रसाद देत नाही 3 वर्ष झाली. तर स्वामींनी काय केलं त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तर त्याला ते मागचं 7 जन्म दिसलं पुन्हा. अरे बापरे. 7 जन्म दिसल्यावर
त्याच्या आठवण्यानं तो त्याच्या मागच्या जन्मात मुस्लिम समाजात होता. तो बकरी कापायचा तो धंदा करीत होता. तर हे आता स्वामीच्या मर्जीने स्वामी सेवेत आला. तर स्वामी त्याला स्वामीच्या हाताने प्रसाद देत नव्हते, म्हणून त्याला लय दुःख होत होतं सारखं. तर कसं आहे, भक्तीपेक्षा 2 पाऊल कर्म मोहरा असतो. 2 पावलानं तर कर्म हे चांगलं पाहिजे म्हणतात, बाकी काय. हो ना, ते महत्वाचंच आहे. मग आणि भक्ती खरी इथूनच चालू होती अशी. मग तुम्ही जप ज्या वेळेला करायला सुरुवात कराल त्यावेळेला जप अखंडित करणार पाहिजे. जप सारखा ते ध्यासच लागला पाहिजे. आता माझं स्वतःच मी उदाहरण, आज मी बोलतोय नाही, मी स्वतः माझ्या वाचेतून शब्द निघतात, हे काय माझे आहे ना निघत नाही. तर जप केला तेवढा, त्या जपाचा ध्यास घेतला मी, मग 50,000 55,000 असा जप दिवसाला मी करत होतो. अरे बापरे. मग हात सुजत होता माझा सारखं. माझं ते आम्हाला काय परमेश्वरानं टाइम बी दिलता तसाच. मला काय नाही, संध्याकाळी फक्त काम 2 तास चक्की चालवली झालं, पण दिवसभर जप करीत बसायसारखं. बापरे. मग सारखा दिवसभर जप माझा. त्याच्यानंतर मला माणूस चांगला मिळाला, मी माणूस ठेवून दिला चक्की चालवायला. अरे वा. त्याच्यानंतर आपले पोरं हे लागले कामाला ह्याला चांगल्या. आता तर बारक्या पोरानं हे स्वामी समर्थाला 1993 साली हजारो फेऱ्या घातल्या होत्या त्यानं. हजारो, कितीतरी 1000 घातले असतील प्रदक्षिणा. मग त्यानं आज त्याच्याकडे 40 माणसं कामाला आहे. अरे वा. मग हे स्वामीची देण आहे माझ्या. तर असं आहे, या जपामध्ये एवढी ताकद आहे आणि भक्तीमध्ये. हो ना. तर ते त्यानं प्रदक्षिणा घालायचं कर्म केलं पहिले. हो ना, स्वामींनीच करून म्हणायचं. स्वामी स्वतः म्हणतात ना, ज्या वेळेला आमची इच्छा असेल त्याच वेळेला आम्ही आमची भक्ती करून घेतो, खरं लावतो त्या व्यक्तीला. हो ना. नाहीतर नाही. तिथं ऑर्डर नाही, ऑर्डर आले की संपला. आता ते आम्ही 93 ला गेलतो ना, तरी आम्ही स्वामीच्या त्या वटवृक्षाच्या मंदिरात बसून श्रीरामाचा जप केलता. मग आता बरोबर स्वामी म्हणले असते लय पळतोय लांब होय. माझ्यापासून वर्तुळ चालू झाल्याने माझ्यापाशी येऊन ती फोन होणार आहे. मग असं मग त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवून घेतलं आणि मग घेतलं कर आता. तर स्वामीचं असं आहे, स्वामीची लीला कोण जाणणार आहे. ते बरोबर आहे. मग आता आमच्या बरोबरची लोक, माझ्यापेक्षा कमी वयाची लोक सुद्धा आज मी तिला सगळे पॅरलेज जेवढे झाले ना तेवढे 1.5 वर्ष झालं वर पोचून त्यांना. बापरे. बघा मला बघा फरक किती लगेच पडला. मग आज माझं वय जवळजवळ 75 आहे. अरे वा. तरी एवढं म्हणजे स्वामीच्या आशीर्वादामुळं, जपामुळं, नामाच्या, त्यामुळं या यमदूताने आमच्या शरीराला हात सुद्धा लावून बघितलं सुद्धा आमच्याकडे. आता ते जाणीव व्हायला लागली आम्हाला. आता जाणीव होती आपण एवढ्या संकटात कसं बसू. 2013 ला मला पॅरलेज असतं.
होय, अरे बापरे. हा, आणि तो विजय झाला. 2013 झाला, पण ते एवढा नव्हता प्रभाव ज्या. हा 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 त्याचा कायच ना 20% फक्त प्रभाव घालतात मध्ये. हा 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 हा. तर आता जवळजवळ 80% प्रभाव होता माझ्या अरे शरीरावर. बापरे. इकडे एक माणूस कोबड्या घेतल्यागत चालत होतो. हा 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 2 माणसं असल्याचं मला चालायचंच नव्हतं. हा हा हा. पण स्वामींनी केला पण चमत्कार. ते जपाचा ध्यास एवढा मी बेडवर पडलो होतो हॉस्पिटलमध्ये, हे तरी माझा जप सारखाच चालू असायचा. हो ना. हो. जपापासून अजिबात वंचित राहिलो नाही. हं, हं. किती तर छान. नामसेवेचा हा प्रभाव आहे. नाम ज्यानं घेतलं का नाही हा त्याला कोणीही कळी काल सुद्धा त्याचं काय बिघडत नाही. हो ना. हो ना, बरोबर आहे. हा, तर हे माणसाला कळलं पाहिजे. भक्तीची मोठमेढ जर रवायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा गोंधळ्यात जा. गोंधळ्यात बघा कसं चाललंय, काय चाललंय, त्याच्यानंतरच तुम्ही हे करा. ते महाराजांचा फलक टाकायचा कार्यक्रम मी तिथं जवळजवळ 14-15 वर्षी केला या मुंबईत. आता आमची खोली मोठी आहे, जागा मोठी आहे, आम्हाला अगल बगलला जागा चांगली आहे. मग ते सुंदरकांड हे रात्रभर पुन्हा जपमाळ आमची जवळजवळ 36 तास चालू आहे स्वामी. अरे बापरे. कंटिन्यू बापरे. जपमाळ अजिबात म्हणजे ठेवायचीच नाही अजिबात. कंटिन्यू हातात धरून. कंटिन्यू जप चालू. मी दमलो की लगेच दुसरं माणूस बसवायचं. असं तसं प्रहर सेवा कशी असते गोंधळ्यात. गोंधळ्यात तर काय आठवड्याभर असते ती अगोदर. 2-2 वर्ष नंबर लावते ते अगोदर तिथं. बापरे. पहारा द्यायला म्हणते. ती मोठी माळ चालू असते सारखी तिथं. ते समाधीच्या वर एक माणूस बसलेला असतो या बाजूला, उजव्या बाजूला. तेव्हा आपण पायऱ्या उतरून बाजूला एक माणूस बसलेला असतो तिथं. आठवडाभर जप चालू होतो फुलं पडायच्या अगोदर. कंटिन्यू असाच म्हणजे एक दमला की दुसऱ्याकडे. कंटिन्यू अर्धा तास सगळ्याला दिला जातो. ती कसं आहे तिथं म्हणजे वैकुंठ आहे ती. तसं ते आता आमच्या एरियात तिथं चालवायचं म्हणजे इथं कोणच नव्हतं शेवट कसलं. कोणाला माहित नव्हतं मला कशी करायचं जपायचे काय. तर असे लोक घेऊन आम्ही कंटिन्यू करीत होतो. तेवढं महाराजांनी करून घेतलं आमच्याकडून. आणि 700-800 माणसाचं जेवण आपण स्वतः बनवायचं. होय. अरे वा. त्यात नंतर माणसं मीठ सुद्धा मागून घेत नव्हते, असं जेवण बनवायचं. मग सगळ्या लेडीज ही गोळा राहायचं त्या वेळेला. ते काय शरीर चांगलं होतं, हे होतं, सगळं करायचं. 2 रात्री तर झोपत नव्हतो मी. 1 दिवस 2 रात्री. अरे बापरे. कंटिन्यू जागरण असायचं माझं. तरी तब्येत बिघडत नव्हती काय नव्हती. काय भोगायला नाही, पण कशी बिघडणार. तुम्ही ईश्वराच्या चरणी वाहून दिलं होतं ना दादा. हो की, पण कसं आहे दागिने ही त्याला बनवायचं म्हणजे सोनच लागतं. आता लोखंड वाळायचं म्हणलं तर ते गरम करावंच लागतं लाल. लोखंड गरम केल्यावर त्याच्यावर घणानं हातडीनं मारून मग ती वळलं जातं. तसं आपली जिंदगी आहे. परमेश्वरानं
आपला उद्धार करायचं ठरवेल तर आपली परीक्षाही घेणारच परमेश्वर. घेणार अगदी 100% घेणार. मग त्यात काय दुःख मानायचे. हो ना. मग चांगले दिवस आलं तरी आपलं तरी आलं तरी आपलं. बरोबर आहे. चालते. मग असं आहे. मग ते करणं एवढं सोपं नाही. त्याला झिजावं लागतं चंदनाचं. तर बघा, देवाला देव झिजतात, आपण तर काय चीज आहे हो, सांगा बरं. तसं नाही. तुळजाभवानीला सुद्धा महिषासुरानं किती तकलीफ दिली. हो. आपण तर म्हणा आता काय त्यांच्या अंगी दैवी शक्ती होती, सगळं होतं. अहो पण तुळजाभवानी आईला पण दिली, पुन्हा श्रीकृष्णाला तर जन्माच्या अगोदर पासूनच षडयंत्र रचायला सुरुवात. की कसं आहे तर त्याचं असं जय आणि विजय हे विष्णूचे दळपाळ होते. आणि सनकादिक मुनी आले तिथं. तर ते सनकादिक मुनी अशी होते ना ऋषी ते त्यांना कुणीही आडवेत नव्हतं कुठेही जायला. तर विष्णूची दळपाळ होते जय आणि विजय. म्हणजे रावण कुंभकर्ण कंस पुन्हा हिरण्यकश्यप ते असे होते. तर ते त्यांना ते शाप दिला तुम्ही आश्रय निर्जन्म घ्याल म्हणून. तर त्यावेळेला विष्णूची चाले काय चाललंय गोंधळ म्हणून द्वारपाल. तर त्यावेळेला गेली जय आणि विजयाने काय मागितलं उपशाप. ते भगवंताने तुमच्यासाठी शाप स्वीकारतो पण आमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला सुद्धा आमच्या बरोबर जन्म घ्यावा लागेल. अरे बापरे. तर त्यामुळं कृष्णानं कंसाचा वध केला आणि प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा आणि रावणाचा वध केला. आता हे नुसतं आपल्याला दिसतं वध केला पण त्याच्या मागचं कारण माहित पाहिजे. तर इस्लाम मृत्यू नव्हताच ना. रावणात तर 6 कोटीचं आयुष्य होतं. 6 कोटी वर्षाचं. होय. अरे बापरे. मग तरी पण रावणाचा वध झाला. मग कसं आहे त्याने उपशाप मागून घेतला होता ना. तर आपली ह्या जन्मातून सुटका कशी व्हायची. मग शिशुपाळाचा वध कसा केला कृष्ण भगवंतानं. शिशुपाळ तर कृष्ण भगवंताचा आत्याचा मुलगा होता. जन्माला आला त्यावेळेला त्याला 4 हात होत. होय. अरे बापरे. 4 होता हात शिशुपाळ. जन्मता 4 हात होते. आणि त्याचं काय केलं तुझ्या मातेने हे बघितलं भविष्य बघितलं. तर ते भविष्य बघितलं तर ते ज्याची दृष्टी त्याच्यावर पडेल ज्या वेळेला त्याचे दोन्ही हात झडून जातील त्या माणसानं बघेल त्या माणसाकडून त्याचा मृत्यू होईल म्हणून नेलत. तर आता हे कृष्ण म्हणजे आता या शिशुपाळच्या आईच्या भावाचा मुलगा. आता हे देखून आता ती रडायला लागली आणि दोन्ही हात जोडायला लागले. त्यावेळेला कृष्णाने काय सांगितलं ते म्हणला आत्या जे मी 100 अपराध माफ करेन पण 100 नंतर होतील त्यावेळेला याला खतम करून टाकेल. त्यामुळं कृष्ण भगवंतांनी त्याचा नाही काय मालिकेत दाखवलं किती
98, 99 आणि 100 म्हणून सांगितलं. आता एक जरी शब्द उच्चारला तर खतम करून टाकेल. पण त्याला लई घमेंड होती. त्याला वाटलं की हे कशाचं, हे जवळचं पाहून मला काय मारणार आहे असं त्याला वाटलं. मग भगवंतांनी लगेच सुदर्शन चक्र निर्माण केलं, सोडलं. आणि तिथं त्याचा शिरछेद जाऊन त्याचा मृत्यू झाला तिथे शिशुपाळाचा. मग कंस तर किती बलाढ्य होता, त्यामध्ये एक पोर काय मला मारणार आहे. ते कसं आहे, ते हिने वरदान उपशाप मागून घेतला होता अगोदर. कारण त्यांना माहित होते एवढी ती त्याने तेवढं पुण्य केलं. आता विष्णूचे द्वारपाल म्हणजे काय सामान्य माणसं येते का? नाहीच ना, ते पण तेवढेच मग आता यांचा उद्धार पाहिजेच ना शेवटी. तर तसं सारासार विचार केला ना सगळा शास्त्रानुसार तर स्वर्ग, पृथ्वी, पाताळ ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ कुठला आहे तर मृत्यू लोक. असं देव, दानव, मानव सगळे सुद्धा ह्यात देव सुद्धा त्रसलेले आहेत. आपल्याला जन्म कधी पृथ्वीवर मिळतोय मृत्यू लोकात. असं सगळं हे शास्त्र सांगतं. आपण नाही म्हणाल काय. तेव्हा मग आता हो चालेल चालेल. खूप छान माहिती सांगितली दादा. श्री स्वामी समर्थ. आता ते अनुभव ऐकत होतो एक तुमचा. ते स्वामीने काय अंजीर खायला नाही सांगितलं होतं, काय कोणाला काय. त्या ताईंचा तर दृष्टांत ऐकत होतो, त्याच्यावरनं ध्यान झालं मला. नाही, गेल्या वेळेस पण तुम्ही शेअर केलेलं मी व्हिडिओ टाकला ना तो पण. मग आजचा कसं वाटलं? हो, आजची पण खूप छान माहिती आहे. आजचा पण व्हिडिओ बनवीन ना. प्राचीन माहिती असावी लागते म्हणताना. हो. आणि कोणीही कोणाला मारू शकत नाही, काय नाही, विधीचे विधान असतं लिहिलेलं. हो ते पण बरोबर आहे. तर कसं आहे, आपल्या इंडियाचं जे अध्यात्म आहे, अध्यात्म फार मोठं आहे आपलं. हो चालतंय, ठेवतो मी. हो चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांची जी माहिती होती त्याचबरोबर नामस्मरण करण्याचे फायदे त्यांनी सांगितलेले आहेत. ईश्वराची भक्ती करत असताना जेव्हा तुम्ही मनापासून ईश्वराचं नामस्मरण करता ते देखील त्यांना खूप प्रिय असते. तर खरोखरच या दादांची जी माहिती होती त्याचबरोबर दादांनी सांगितलेला अनुभव खरोखरच गोड आणि सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांनी सांगितलेली माहिती आणि अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.